तर मंडळी, आज आपण 0 ते 1000 सबस्क्रायबरचा प्रवास आणि त्यासाठी मला ज्या 4 माझ्या मंत्र्यांनी मला मदत केली 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी, ते कोणते मंत्र आहेत ते आणि या प्रवासात हा प्रवास माझा किती महिन्यांचा होता ते आपण पाहूयात. चला तर नमस्कार, मी स्वाती आपल्या सगळ्यांचं स्वातीज क्रिएटिव्ह नेस्टमध्ये स्वागत करते. तर आज आपण माझ्या ह्या चॅनलचा 0 ते 1000 सबस्क्रायबरचा प्रवास आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी मला कोणत्या 4 मंत्र्यांनी मदत केली ते पण आपल्याला पाहायचे. पण हा प्रवास माझा किती महिन्यांचा होता? तर फक्त 3 महिन्यांमध्येच मी 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का माहिती नाहीये? हे कशामुळे पॉसिबल झालं? तर माझं चॅनल आहे रांगोळींचं. म्हणजे 1000 सबस्क्रायबर हे मला रांगोळ्यांमुळे मिळाले. तर तसं पाहता माझं चॅनल हे फार जुनं आहे. म्हणजे 2020 साली मी माझं चॅनल सुरू केलं होतं आणि त्यावेळेस त्याचं नाव स्वाती पाटील असंच होतं. पण ते चॅनल मी हे एज्युकेशनल चॅनलच्या बेसवरती सुरू केलेलं. म्हणजे त्या चॅनलचा मोटो होता एज्युकेशन. पण काही कारणास्तव ते चॅनल बंद झालं. म्हणजे मला ते व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत. 2023 मध्ये मला माझं बाळ झालं आणि ते 2025 पर्यंत म्हणजे तो 2 वर्षाचा होईपर्यंत मी त्याच्या आठवणी, त्याचे फोटोज, त्याचे व्हिडिओज एवढे काढले होते की 2025 मध्ये मला पुन्हा असं वाटायला लागलं की आपण आपलं एक यूट्यूब चॅनल सुरू करावं. आणि त्याच्यामध्ये मग मी माझ्या बाळाच्या आठवणी ज्या मी साठवून ठेवल्या होत्या, त्याचं लहानपणीचं सगळं ते मी अपलोड करायचं ठरवलं. म्हणून मे 2025 पासून मी माझं चॅनल सुरू केलं आणि राहिन्याचे मी व्हिडिओज अपलोड करायला लागले. पहिल्यांदा ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करत होते त्यावेळेस व्ह्यूज 200, 500 असे जेव्हा यायचे तेव्हा भारी वाटायचे की आपण काहीतरी नवीन करतोय आणि त्याला लोकांचा प्रतिसाद येतोय. माहिती नाही ते कितपत ग्रो होणार होतं, पण सुरुवातीला भारी वाटत होतं ते. पण याच्यामध्ये मला असं काही आपलं चॅनल खूप मोठं ग्रो होईल का असं काहीच वाटेना. मग मात्र मी काही इतर जणांचे चॅनल विषयीची माहिती म्हणजे यूट्यूबवरती आपण कशा पद्धतीने आपलं चॅनल ग्रो करू शकतो याची माहिती बघायला लागले आणि त्यातूनच मला माझा पहिला मंत्र सापडला. तो म्हणजे कोणता? तर आपण आपले व्हिडिओ अपलोड करताना हा एकच विषय ठेवला पाहिजे. म्हणजे वन सब्जेक्ट, एकाच विषयाच्या अंतर्गत तुमचे व्हिडिओ हवेत. कारण का माझं असं झालं होतं की मी कधी राहिन्याचे फोटो टाकत होते, कधी त्याचा व्हिडिओ टाकायचे, कधी ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ केलेले, कधी मी वॉलपेपरचे व्हिडिओ केले होते आणि हे सगळं इतकं मिक्स व्हायला लागलं की माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढत नव्हते किंवा त्याला सबस्क्रायबर मिळत नव्हते सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि मग मी एका विषयावरती जेव्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करायला लागले त्यावेळेस मला माझे सबस्क्रायबर मिळायला लागले. आणि म्हणून हा माझा पहिला मंत्र होता, तो म्हणजे आपण जे चॅनल सुरू केले ते एकाच विषयावरती असलं पाहिजेत. आणि म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव पुन्हा बदललं, स्वातीज क्रिएटिव्ह नेस्ट असं ठेवलं आणि माझं चॅनल मी रांगोळ्यांविषयी सुरुवात केली. आणि यातच मला माझा दुसरा मंत्र सापडला, तो म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे एकाच विषयावरचे मी दररोज एक व्हिडिओ अपलोड करायला लागले आणि यातूनच माझे सबस्क्रायबर वाढण्यास मला मदत मिळाली. सबस्क्रायबर तर वाढायलाच लागले आणि त्याचबरोबर माझे व्ह्यूज पण वाढायला लागले. म्हणजे जिथं 500 व्ह्यूज मिळायचे तिथं मला आता 1000, 700, 800, 1000 असे व्ह्यूज वाढत गेले. आणि नंतर असा टप्पा आला की ज्या वेळेस माझे सबस्क्रायबर हे 500 झाले आणि त्यानंतर माझ्या सबस्क्रायबरचा स्पीडच कमी झाला आणि कसा काहीच कळेना. मग मात्र थोडीशी कसर लागली आणि मी इतर व्हिडिओज पाहायला लागले की आपल्याला अजून आपल्या चॅनलची ग्रोथ वाढवायची, आपले सबस्क्रायबर अजून वाढवायचे, तर यासाठी काय केलं पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण रांगोळ्या तर काढतोयच, पण रांगोळ्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी आली पाहिजे, काहीतरी वेगळं पण आलं पाहिजे.
म्हणून माझा एक व्हिडिओ सुरुवातीचा जो खूप व्हायरल झाला तो म्हणजे अचानक माझे मिळालेले 16,000 व्ह्यूज आणि त्याला भरपूर असे सबस्क्रायबर. आणि तो म्हणजे सुपारीपासून बनवलेली फुलांची रांगोळी. आणि मग मला कळालं की आपण क्रिएटिव्हिटी आपल्या रांगोळ्यांमध्ये जेव्हा आणू त्यावेळेस आपले सबस्क्रायबर ऑटोमॅटिक वाढायला मदत होतीये. आणि तसंच झालं. जर एखादी रांगोळी माझी आवडली किंवा ज्याच्यामध्ये मी छानशी क्रिएटिव्हिटी दाखवली आहे तिथं माझे सबस्क्रायबर वाढायला लागले हो. म्हणजे तुमच्या लक्षात आलेच असेल की माझा तिसरा मंत्र आहे तो म्हणजे क्रिएटिव्हिटी. तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये काहीतरी नाविन्य दाखवलंच पाहिजे, जे प्रेक्षकांना, जे आपल्या ऑडियन्सला मनापासून भावेल. आणि ज्या वेळेस तुमचे व्हिडिओज प्रेक्षकांना मनापासून भावतात, त्यांना आवडतात, त्यावेळेस त्याची पोचपावती तुम्हाला सबस्क्रायबरच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत नक्की पोहोचते. आणि यातूनच मला माझा चौथा मंत्र मिळाला तो म्हणजे लॉयल सबस्क्रायबरचा. सुरुवातीला मी माझ्या चॅनलचे व्हिडिओ हे माझ्या रिलेटिव्हजला पाठवत होते आणि त्यांना माझं चॅनल सबस्क्राईब कर असं सांगत होते. पण त्यातून माझं चॅनल ग्रो होत नव्हतं, कारण ती लोक सबस्क्राईब करतीलच असं नाही आणि जरी त्यांनी केलं तरी ते माझे व्हिडिओज पाहतीलच असं नाही ना. पण ज्या वेळेस आपण चांगले व्हिडिओ तयार करतो, आपले चांगले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांना ते आवडतात आणि ते आवडल्यानंतर जे ते सबस्क्राईब करतात त्याला आपण म्हणतो लॉयल सबस्क्रायबर. आणि यांच्यामुळेच आपलं चॅनल ग्रो होतं, व्ह्यूज जास्त वाढतात आणि आपल्या चॅनलला मॉनिटाईज होण्यासाठी मदत होते. वन सब्जेक्ट, कन्सिस्टन्सी, क्रिएटिव्हिटी अँड लॉयल सबस्क्रायबर. या 4 मंत्रांमुळं माझे चॅनलचे सबस्क्रायबर फक्त 3 महिन्यांमध्ये 1000 झाले. या मंत्रांमुळे जी मला मदत झाली तीच मदत माझ्यासारख्या नवीन क्रिएटर्सला सुद्धा व्हावी, यासाठी हा माझा व्हिडिओ. तुम्हाला पण नक्की या मंत्रांचा वापर होईल आणि तुमचे पण सबस्क्रायबर नक्की वाढण्यासाठी मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं रांगोळ्या पाहायला विसरू नका बरं का. नमस्कार.